नारायणगाव येथील खडकवाडी शिवारात वन विभागाला एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे। वारंवार या परिसरातील नागरिकांना बिबट्याच्या जोडीचे दर्शन होत होते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। येथील नागरिकांच्या विनंतीनंतर 8 दिवसापूर्वी खडकवाडी येथील विशाल बाबूराव खैरे यांच्या शेतात वन विभागाने पिंजरा लावला होता। त्यात अंदाजे रात्रीच्या वेळेला मादी जातीची 2.5 ते 3 वर्षाची बिबट मादी जेरबंद झाली आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली आहे। अजूनही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य असून वन विभागाने अजून पिंजरे लावावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नामदेव अण्णा खैरे यांनी दिली। तर वन विभागाने बिबट प्रश्नावर गांभीर्याने लक्ष द्यावे। शेतकऱ्यांना शेतात काम करताना भीती वाटते व या भीतीपोटी शेतकऱ्यांची शेताची कामे खोळंबली आहेत, असे शेतकरी विशाल खैरे यांनी सांगितले। या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। प्रामुख्याने विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून बिबट्यांचा उपद्रव होता आणि त्यामुळे इथले नागरिक त्रस्त होते। म्हणजे अक्षरशः ऊसाला पाणी बिणी भरायचं म्हटलं तर कोणीतरी जोडीदार घेऊन यायला लागत होतं आणि महिलांचं तर इथं कामच नव्हतं। म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती। आता 4 दिवसापूर्वी आपल्या घराच्या पाठीमागे दोघांची झुंज चालली होती। म्हणजे ते आम्हालाच देखील आमच्या घरात जायला भीती वाटत होती। म्हणजे इतकं भयानक चित्र होतं, त्याच्यामुळे लहान लहान मुलांना त्यांना आणणं कठीण होतं। असं परिस्थिती इतकी भयानक होती म्हणजे अशी। आणि आमचं म्हणणं आहे की हा एकच नाही, याच्याबरोबर अजून दुसरा एक आहे। परंतु असं होतं की आता येणार आहे का मध्ये या माणसं आम्ही सांगू शकत नाही, ते संबंधित लोक सांगतील। पण एक जोडी जर फुटली तर दुसरी जोडी आहे ना अधिक उपद्रव करू शकते। तेव्हा आमची वन विभागाला विनंती असेल का दुसरा देखील घेऊन जावा तुम्ही। एक नेण्यापेक्षा ना दोन्ही नेले तरच कुठं इथं शांतता प्रस्थापित होईल, नाही तर मग ते मागचे दिवस परत पुढे चालू राहते। कधी पकडलाय तुमचं कसं लक्षात आलं? रात्रीच्या दरम्यान घुसला असा होतो। सकाळी मी रोज या ठिकाणी येत असतो, परंतु आज रात्री वर्ल्ड कपची फायनल असल्या कारणास्तव झोपायला उशीर झाला, त्यामुळे सकाळी यायला उशीर झाला। परंतु येथे जे रस्त्याने सकाळचे जे चालत असतात त्या लोकांनी पाहिला आणि त्यांनी राजू खैरे यांना फोन केला। राजू खैरेंनी मला फोन केला। फोन केल्यानंतर मी इथे आलो आणि पाहिल्यानंतर मी आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं। काय उपद्रव काय होतं तुमच्या परिसरामध्ये नक्की? नाही, भयानक परिस्थिती आहे। सर्वांनीच पाहिला होता वाघ। लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि जोडगळीने हिंडतात ते दोघ जण। आता त्यातला एक अडकलेला आहे, परंतु आता दुसरा पण अडकावा अशी आमची इच्छा आहे। परंतु वन विभागाने याची दखल घ्यावी आणि पिंजरा हा वाघ नेल्यानंतर दुसरा पिंजरा इथे परत ताबडतोब लावावा। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।